श्री स्वामी समर्थ. बघा, हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ आहे, सगळ्यांनी पूर्णच पाहायचा, स्किप न करता. तर मग हा व्हिडिओ जो आहे, तुम्ही वाढदिवस साजरे करता, मुलांचे वाढदिवस करतो किंवा एखाद्या आपल्या घरामध्ये व्यक्ती आहे, प्रत्येकाचे आपण वाढदिवस साजरा करतो. मग हा वाढदिवस आपल्याला कसा साजरा करायला पाहिजे, तर आज तर सांगते. तिथीनुसार होत असेल तर तिथीनुसार करा किंवा तारखेनुसार करा, कसंही करा, पण कोणत्याही वेळेला तुम्ही कशा प्रकारे करायला पाहिजे. मग सर्वप्रथम सकाळी आपल्या मुलाची जेव्हा आंघोळ घालतो तेव्हा आंघोळ घालताना त्याला उपटन वगैरे लावूनच आंघोळ घालायची आहे. ज्या वस्त्रावर त्या मुलांनी आंघोळ केलेली आहे ते वस्त्र त्याला परत वापरायला द्यायचे नाही आहे. ते वस्त्र तुम्हाला म्हणजे एखाद्याला दान म्हणून देऊन द्यायचे, पण धुतल्याच्या नंतरच ते त्याला दान म्हणून द्यायचे आहे तुम्हाला, किंवा तुम्ही टाकून देऊ शकता. तर मग आपल्याला काय करायचं आहे, ही आंघोळ वगैरे सगळं झाल्याची नंतर त्याचं औक्षवाण वगैरे करायचं, सकाळी त्याला गोडधोड वगैरे करायचं. आणि गोडधोड सगळं झाल्याच्या नंतर सायंकाळच्या वेळेला जेव्हा तुम्ही वाढदिवस साजरा करता, मग वाढदिवस साजरा करताना काय करायचं, आता तो किती वर्षाचा आहे, 5 वर्षाचा असे आहे, 5वं वर्ष लागलं त्याला, तर मग 5 दिवे प्रज्वलित करा. 6 वर्षाचा 6 दिवे प्रज्वलित करा. आणि एका वाटीमध्ये खाली तांदूळ वगैरे टाकायचे आणि तांदूळावर एका वाटीमध्ये किंवा एखादा कुठलाही असा दिवा घ्यायचा चांगला मोठा, आणि त्याच्यामध्ये आपल्या 4 वाती बसल्या पाहिजे. 4ही दिशेनी त्या वाती आपल्याला प्रज्वलित करायचा, पण तो दिवा तुपाचाच असला पाहिजे. बाकीचे जे दिवे आहेत ते तुम्ही तेलाचे लावू शकता, पण तो जो दिवा आहे तो तुम्ही तुपाचाच लावायचा आहे. आणि तो दिवा बाजूला लावायचा. आणि रामरक्षा म्हणजे थोडीशी अक्षत वगैरे तयार करून घ्यायची. जितके व्यक्ती तुमच्या वाढदिवसाला आलेले आहेत त्या सगळ्यांना थोडी थोडी अक्षत द्यायची. आणि अक्षत दिल्याच्या नंतर रामरक्षा म्हणत आपल्याला ती अक्षत जितके अवयवांचं नाव येते त्या अवयवाच्या ठिकाणी त्याचा स्पर्श त्या अक्षतेचा आपल्याला करायचा आहे, जेणेकरून त्या मुलाला एक सुंदरसं आयुष्य, सुंदरसं जीवन जगायला मिळते. कारण वाढदिवस म्हणजे आपल्या जीवनातलं एक वर्ष कमी करणं असते. पण आपल्या मुलाच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट आलं नाही पाहिजे आणि ते प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला दीर्घायुष्य प्राप्त झाले पाहिजे, त्याला यश मिळालं पाहिजे, उत्तरोत्तर त्याची प्रगती झाली पाहिजे. यामुळे आपल्याला वाढदिवस साजरा करताना हा रामरक्षा म्हणत साजरा करायचा. आणि वाढदिवसाच्या दिवशी वडाचं झाड लावायला विसरायचं नाही. त्या मुलाच्या हातून श्री स्वामी समर्थ.